तर मित्रांनो, माझ्या हाताला लावली ती सुई. ती का लावली ती तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. तर मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला छत्रपती संभाजीनगर. तर ते कशासाठी, तर मला थॅलेसेमिया आजार असल्यामुळे मला दर 15 दिवसांनी ब्लड बॅग घ्यावा लागला. आपण थोडासा वेट केल्याच्या नंतर शिवर बंगल्यावर आपण मग आपली बस आलेली होती. तुम्ही बस बघू शकता. तर मित्रांनो, आपण तिकीट काढलं. तर मग आपण तिकीट काढल्याच्या नंतर मग आपण बघू शकता तुम्ही बसमध्ये कोणीही नव्हतं. कंडक्टर, मी आणि ड्रायव्हर होते. आणि फायनली आपण छत्रपती संभाजीनगर शासकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर. तर आपण घाटीला पोहोचलो होतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही 3 ॲम्ब्युलन्स लावलेले होतात. इथं कंटिन्यू पेशंट चालू राहतात. मग आपण नाही का ॲडमिट पेपर काढल्याच्या नंतर लगेचच सॅम्पल काढलं होतं. जसं की मी काल सांगितलं, तर सचिन भाऊ तांबे यांनी, आकाश भाऊ सोनवणे यांनी आपल्याला ब्लड उपलब्ध करून दिलं. तर मित्रांनो, आपल्याला ब्लड घेतल्याच्या नंतर आपण डायरेक्ट वॉर्डमध्ये आलतो. तर मित्रांनो, वरती आल्याच्या नंतर तुम्ही वॉर्ड नंबर बघू शकतात कशा प्रकारे. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या हाताला सुई लावल्या जाते. तर मित्रांनो, जेणेकरून मला ब्लड कनेक्ट करता येईल त्यामुळे माझ्या हाताला सुई लावल्या जाते. तर मित्रांनो, दर 15 दिवसांना सुई लावावं लागते. खूप भयानक असतं. काही टायमानं आऊट होऊन जाते, काही टायमानं लागत नाही, काही टायमानं भरपूर वेळेस टोचावं लागतं. त्यामुळे शरीराला त्रास होतो. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे सुई लावल्या जाते. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ब्लड बॅग चढावं लागते. तर मित्रांनो, मला असंच 15 दिवसांना ब्लड बॅग चढावं लागते. तर मित्रांनो, मला तुम्ही जेवढा तुमच्याकडून सपोर्ट होईल तेवढा सपोर्ट करा. तर मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.